आम्ही गव्हर्मेंट ऑफ गोवाच्या वतीन फर्दर प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्टा खातीरय तेंच्या कडेन डिमांड केला, ताजेरूय बी ते उलोवपाचें आसा. त्या खातीर पयलीं आनी इनोवेटीव प्रोजेक्ट जे आमकां जुवारी ब्रिजाच्या संदर्भांचेर आसा ते त्या विशयाचेर तुमकां इन ब्रीफ करतले. त्या खातीर हांव भोवमानेस्त माननीय गडकरी जी हांकां रिक्वेस्ट करता की आयचे जो रिव्यू जाला आनी नवीन प्रोजेक्ट हांच्यांनी तेंच्यांनी प्रेस ब्रिफींग करचें. मराठी हिंदी की मराठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार निवडून आलं त्यामध्ये 2014 मध्ये गोव्याच्या जनतेने पण आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले. दोन्ही पण सांसद इथून निवडून आले होते. त्यानंतर मला शिपिंग, पोर्ट्स आणि रोड मिनिस्ट्रीची जबाबदारी मिळाली होती. त्या दिवसापासून तर आजपर्यंत जवळपास 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक कामं होती. ती टोटल प्रोजेक्ट जी आम्ही हातात घेतली होती त्यात भारतमाला योजनेमध्ये काही प्रोजेक्ट होती आणि पोर्ट मिनिस्ट्रीमध्ये सागरमालामध्ये काही प्रोजेक्ट होती. या सगळ्या काळामध्ये जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते हे सगळे जे प्रोजेक्ट होते त्यामध्ये मांडवीचा पूल महत्त्वाचा होता. श्री मनोहर पर्रीकर त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि तो पूल अतिशय सुंदर असा बांधून पूर्ण पण झाला. दुसरा जुवारीचा पूल होता. या पुलाचं आज बऱ्याच प्रमाणावर काम झालं, त्याचा मी आढावा घेतला. पुलाचं डिझाईन अतिशय उत्तम आहे, कामाची क्वालिटी चांगली आहे. परंतु कोविडच्या काळामध्ये याचा जो कन्सल्टंट होता तो चायनीज आहे. त्यांना व्हिसा न मिळाल्यामुळे कामामध्ये काही अडचणी आल्या होत्या. त्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा व्हिसा मिळावा याकरता फॉरेन मिनिस्टरला पत्र लिहिलं आहे. मी पण आता माझ्याकडनं हा प्रस्ताव फॉरेन मिनिस्टरकडे पाठवणार आहे आणि यातल्या अडचणी जवळपास दूर होऊन लवकरात लवकर हा पूल पूर्ण व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. जुवारीच्या पुलाच्या बाबतीमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय आज झाले. एक म्हणजे आम्ही जुवारी पुलाच्या वेळी आमच्या पॉलिसीप्रमाणे टोल नाक्याकरता जागा ॲक्वायर्ड केली होती. पण हा टोल गोव्यात शहरात येतो, गावात येतो आणि त्यामुळे रोज लोकांना त्रास होईल. त्यामुळे गोव्याच्या सीमेवरचा टोल आहे तेवढाच सफिशियंट आहे, आतमध्ये टोल लावायचा नाही असं आम्ही पॉलिसी डिसिजन त्यावेळी मी घेतलं होतं गोव्याच्या आपल्या सरकारच्या मागणीनुसार. त्यामुळे आता त्या साईड ज्या उपलब्ध आहेत त्याच्या बाजूला रोड साईड ॲम्युनिटीज आणि त्यामध्ये विशेषतः रेस्टॉरंट असेल, पेट्रोल पंप, गॅस स्टेशन आणि त्याचबरोबर त्याच्यावरती एक त्याच्यात जे रेस्टॉरंट राहील ते असं शक्यतोवर दोन्ही बाजूच्या लोकांना दोन्हीकडे येता येईल अशी व्यवस्था करणारं चांगलं डिझाईन करावं अशी सूचना केलेली आहे. या ब्रिजची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की हा स्टेट ऑफ आर्ट असा ब्रिज आहे आणि अतिशय सुंदर आहे. जगातल्या चांगल्या ब्रिजमध्ये हा ब्रिजची गणना होणार आहे. आणि म्हणून याच्या ज्या केबल स्टेट ब्रिजवर वरती आम्ही एक व्ह्यूअर गॅलरी पण तयार केली आहे, म्युझियम पण तयार करणार आहे आणि रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट पण आहे. आणि हे जसं एफेल टॉवर फ्रान्समधलं हे जगातल्या टुरिझमच्या आकर्षणाचं केंद्र आहे, तसं गोव्यातलं हे प्रोजेक्ट होणार आहे. त्या प्रोजेक्टच्या खाली दोन्ही बाजूला गोवा सरकारने जवळपास 60 हेक्टर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि बोटीमधून लोक तिथे येतील आणि काही कार किंवा बसच्या पार्किंगनी पण येतील आणि त्या ठिकाणी पार्किंगची पण व्यवस्था राहील, लँडस्केपिंग राहील आणि त्याच ठिकाणी रेस्टॉरंट, फूड मॉल राहतील. आणि गोव्याचं जे कल्चर आहे त्याच्या अनुरूप ज्या उत्पादन या भागात विशेष रूपाने होतं जसं फणस आहे, काजू आहे, याचे पदार्थ आहेत, तर टुरिस्टला या सगळ्या प्रकारच्या वस्तू इथले विशेषतः ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये गोव्याचं कल्चर, संस्कृतीचं ते इंडिकेशन होईल अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळतील आणि त्यातून हँडलूम, हँडीक्राफ्ट्सलाही प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आज या प्रोजेक्टबद्दल डिटेल चर्चा झाली आणि त्याचं टेंडर ताबडतोब काढायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी गोवा सरकारला आम्ही दिलेली आहे.
आणि हे टेंडर काढून 15 डिसेंबरच्या आत याचं भूमिपूजन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे याही कामाला सुरुवात होईल आणि व्ह्यूअर गॅलरी ही जगाच्या आकर्षणाचं केंद्र होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या प्रोजेक्टमधला जो भाग पूर्ण झालेला आहे त्याचं उद्घाटनही पण आम्ही 3 डिसेंबरच्या आत करू. या व्यतिरिक्त गोव्याचा जो नवीन मोपा एअरपोर्ट बनतो आहे त्याचं लँड एक्विशन 100% झालं असं मला आज प्रशासनाने सांगितलेलं आहे. त्याचं टेंडर पण ताबडतोब फायनल करू. आमचे DG ते आहेत आणि त्याही कामाला सुरुवात करून विशेषतः हे काम गतीने करण्याची गरज आहे. कारण गोवाचं जे नवीन एअरपोर्ट आहे त्याच्या 22 साली त्याची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हे काम देखील आपण फास्ट ट्रॅकवर करून तेही सुरू करू. त्याचंही भूमिपूजन 15 डिसेंबरच्या आत मी इथे येणार आहे तेव्हा आम्ही करणार आहोत. या व्यतिरिक्त पोर्ट कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट जो आहे तो सडावर्णापुरी त्याचा प्रलंबित होता. त्याच्या काही अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की 15 डिसेंबरच्या आत यातला पोर्टच्या कनेक्टिव्हिटीचा भाग सोडून हा जो एक्झॅक्ट रोड आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिक बाहेरून जाईल त्याचं 15 डिसेंबरच्या आत त्याचंही उद्घाटन करायचं आहे. तोही कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला आहे. जुवारीचं फर्स्ट पॅकेज आणि जे काही त्यातलं पूर्ण झालं त्याही भागाचं उद्घाटन आम्ही 15 डिसेंबरच्या आत कार्यक्रम करून त्याचंही पण करणार आहोत. गोव्याचा जो ॲन्युअल प्लॅन आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तो 2000 कोटी रुपयाचा होता. तो ॲन्युअल प्लॅन आता आम्ही 5000 कोटी रुपयाचा मंजूर करून 3000 कोटी ॲडिशनल ॲन्युअल प्लॅनमध्ये गोव्याकरता दिलेले आहे. विशेषतः मी नवीन 4 अनाऊन्समेंट करणार आहे ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता आज मंजुरी दिलेली आहे या प्लॅनमध्ये. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर. हा जो आहे हा नॉवेलिम टू क्युनोकोलिम सेक्शन हा जवळपास 6.5 किलोमीटर आहे. टोटल लँड याच्याकरता 24 हेक्टर आहे आणि याची किंमत जवळपास 270 कोटी रुपये आहे. दुसरा कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर हा पुन्हा एंड ऑफ कनकोना बायपास टू पोलेम गोवा कर्नाटक बॉर्डर सेक्शन. याची किंमत जवळपास 250 कोटी रुपये आहे. यालाही पण आज मंजुरी दिलेली आहे. हा 8 किलोमीटर आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर हा जो आहे हा संजीवनी शुगर फॅक्टरी पायलेम टू कंडेपार सेक्शन आणि याची पण किंमत जवळपास 200 कोटी रुपये आहे. यालाही पण आज मान्यता दिलेली आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग हा पोंडा टू बोमा सेक्शन याची किंमत जवळपास 550 कोटी रुपये आहे. 575 कोटी आणि यालाही पण मंजुरी दिली. असा आज जवळपास 1250 कोटी रुपयाच्या कामाला या ठिकाणी आज मंजुरी दिलेली आहे. जुवारी ब्रिजचे रोड आणि ॲप्रोचेस 10 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याचे उद्घाटन आम्ही काही भागाचं त्या ठिकाणी करणार आहोत. मारगाव वेस्टर्न याची पण माहिती दिली की पोर्टची कनेक्टिव्हिटी सोडून बाकीचं पूर्ण आहे त्याचंही पण उद्घाटन आम्ही 10 डिसेंबरच्या आत करणार आहोत. जी ऑब्झर्वेटरी आहे टॉवर त्याचं डिझाईन वगैरे सगळं फायनल केलं आहे. त्याचं टेंडर चाललं आहे. तेही पण भूमिपूजन आम्ही करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर विशेष रूपाने पोर्टमध्ये पण बरीच कामं त्यावेळी केली होती. काल याची बरीच चर्चा झाली आहे. मी त्यावेळी सागरमाला आणि पोर्टच्या माध्यमातून जवळपास 10,000 कोटी रुपयाची कामं मंजूर केली होती. त्यातलं ड्रेझिंगचं काम खूप महत्त्वाचं होतं पण अजूनही पण ते NGTने स्टे दिलेल्यामुळे अडकलेलं आहे असं मला कळलं. ते झाल्यावर याच्यात पोर्टमध्ये अजून चांगलं काम होईल. सागरमालामध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजूर झालं होतं. त्यालाही पण काही ऑफर्स आल्या होत्या पण आजच मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं. काल पोर्टचे चेअरमन होते आणि गोवा हे फार्मास्युटिकल इलेक्ट्रॉनिक आणि विशेष रूपाने फिशिंग आणि त्यामध्ये एक फिशिंग हार्बर पण मी त्यावेळी मंजूर केलं होतं. त्याचंही पण मी काल रिपोर्ट घेतला. त्या DPR पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीत गोव्याची चौफेर प्रगती आणि विकास व्हावा या दृष्टीने भारत सरकारने रेल्वेपासून अनेक योजना मंजूर केलेल्या आहेत. मला याचा आनंद आहे की
माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनोहर पर्रिकर साहेबांनी जो वारसा दिला होता त्याचप्रमाणे प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं अतिशय गतीने कामाला लागलेली आहेत आणि झुआरी ब्रिज असेल, मोपा एअरपोर्ट असेल किंवा विशेषतः आता पोर्टचा कनेक्टिव्हिटीचा हा रस्ता असेल, हे सगळं गोव्याच्या वैभवात भर टाकणार आहे. मी जर हे म्हटलं तर गैर होणार नाही की गोवा राज्य झाल्यापासून जेवढं काम झालं नसेल तेवढं काम मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 7 वर्षात गोव्यात केलेलं आहे आणि त्यामुळे गोव्याचा चौफेर विकास होतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास हीच खऱ्या अर्थाने सरकारची कसोटी असते आणि नक्कीच या झालेल्या कामाचा प्रतिसाद जनतेकडनं सकारात्मकच मिळेल असा मला विश्वास आहे आणि सातत्याने गोव्याच्या विकासाची तळमळ घेऊन प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे काही काम गोवाचं सरकार करत आहे त्याला आम्ही पूर्ण सपोर्ट करू, पूर्ण मदत करू आणि येणाऱ्या काळात नक्कीच गोवा देशात अग्रेसर राहील असा मला विश्वास आहे. आज जे डिटेल्स होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आपण ते विचारू शकतो. नव्याने बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरती 2 वर्षातच खड्डे पडले, काम निकृष्ट झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. बघा, खड्डे पडले म्हणजे निकृष्ट असं होत नाही. असं असतं की जेव्हा नवीन रस्ता होतो तेव्हा त्याच्यावर कुठल्याही रस्त्यामध्ये ते कॉन्क्रीटचं असं बट बिट्युमेन रोड असतं त्यावेळी थोडा बहुत फरक पडतो आणि ते कॉन्ट्रॅक्टरच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये येतं आणि ते पुन्हा ते ठीक करून देतात. त्यामुळे याच्यात काही गडबड झाली असा त्याचा अर्थ निघत नसतो. मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे, लोकांना त्रास होतो. मुंबई गोव्याच्या कामाबद्दल विशेषतः आज ज्या जागेचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे काम डिस्कोप करावं अशी कॉन्ट्रॅक्टरनी पण विनंती केली होती त्याचा आम्ही डिटेल आढावा घेतला. आज सुप्रीम कोर्टात ही केस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की न्यायालयात जेव्हा मॅटर असतं तेव्हा काही करता येत नाही. तर सुप्रीम कोर्टात त्या केसमध्ये आज त्या गावकऱ्यांच्या मागण्या ज्या कोर्टात गेल्या ते याच्या अनुषंगाने गोव्याचे PWDचे प्रमुख आणि आमचे DG साहेब यांनी आज तिथे जाऊन पुन्हा एकदा त्यांच्या काही मागण्या बोलून त्या जवळपास एका मुद्द्यावर फक्त सहमती नाही आहे त्याचाही मार्ग काढता येईल का याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत आणि त्यांनी जर संमती दिली आणि म्युच्युअल कन्सेंटने ॲग्रीमेंट झालं तर ही अडचण दूर होईल आणि ती सगळी कामं त्वरित पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. Sir, how do you see that your own ministers have been criticizing about this potholes issue and all? Like the Deputy CM has been making statements saying that whatever contractor we have been given, there have been potholes issues and all which have been not done correctly and all, roads and all. Sir, as far as quality is concerned, we are very much punctual about it. It is the part and parcel of the construction problem everywhere in the country. After making construction, there is 2 years defect liability period is there. And if at the time because of some time, it may happen in many time, and it is the responsible contractor to improve it. And that doesn't mean that the quality is something wrong with the quality. Sir, That is not the problem. NHAI said that they will penalize the contractor. Here we are talking about MVR, M. Venkat Rao. He has done so many contracts, and all of his contracts are faulty, sir. Everywhere we will take it. सर आपको मैं साफ बता देता हूँ, आप याद रखना, आप पत्रकार हैं. मैं हिंदुस्तान में 50 लाख करोड़ के ज़्यादा कॉन्ट्रैक्ट दे चुका हूँ. कोई कॉन्ट्रैक्टर हमें 1 पैसा देता नहीं. हमने किसी से कोई धंधा पानी किया नहीं, किसी ने नहीं. मैं आप दूसरी बात बताता हूँ, वी आर नॉट कॉम्प्रोमाइज विद द क्वालिटी. और तीसरी बात बता देता हूँ, हर कॉन्ट्रैक्ट टेंडर निकलता है और टेंडर में अगर एक व्यक्ति लोएस्ट कोट करके आता है और वो एक भी टेंडर अगर इसमें कोई प्रॉब्लम हो, हमने कोई इलीगल काम किया होगा तो आप ज़रूर बताओ. पर एक कॉन्ट्रैक्टर में कितना टेंडर भरना और कॉस्ट क्या भरना उसका अधिकार होता है, और अगर उसमें वो लोएस्ट आया तो हमको उसको काम देना पड़ता है. तो आप जहाँ तक क्वालिटी की बातें हैं, जहाँ जहाँ आएगी वहाँ हम स्टर्न एक्शन भी लेंगे और क्वालिटी में डिफेक्ट लायबिलिटी पीरियड होगा तो उसको इम्प्रूवमेंट करके वो क्वालिटी का काम अच्छा भी कर लेंगे. So, but the problem is of the pothole issue, but CM has to face the issue of this problem. Why, when the contractor is not? सर, दिस इज नॉट द इशू. आई एम टेलिंग टू यू, इट इज कोई भी नया, अभी जैसे ये बिल्डिंग है, एक मिनट, ये बिल्डिंग बनी है तो पहले नए इसमें कभी कभी एक आधी जगह कहीं से पानी निकलता है. इसका मतलब वो काम खराब हुआ. सर, मैं कंस्ट्रक्शन की टेक्नोलॉजी की बात करता हूँ. वो इसका डिफेक्ट लायबिलिटी पीरियड विद द कॉन्ट्रैक्टर 2 साल का होता है, कभी रोड का 5 साल का होता है.
और उस 5 साल में काम करते करते उसको इम्प्रूवमेंट करनी पड़ती है और कॉन्ट्रैक्टर अपने पैसे से वो कर देता है। दूसरी बात, अगर रिपोर्ट में कहीं आता है कि कॉन्ट्रैक्टर ने कहीं अभी ये दिलीप बिडकॉन अभी आज जो काम है अच्छा काम किया, पर इनका विशाखापट्टनम में एक जगह फ्लाईओवर स्लिप हो गया गडर, तो उनके ऊपर कार्रवाई हुई, उनको शिक्षा भी हुई और उनको टेंडर भरने के लिए हमने प्रोहिबिट भी किया। तो आपके यहाँ भी अगर क्वालिटी में कोई भी कमी आएगी तो हर बार वी आर कॉशियस और हम इसके बारे में किसी को छोड़ेंगे नहीं। 100% एवरीथिंग इज इन्वेस्टिंग और हर बार चीज सब देखेंगे। गोवा में ऐसा हुआ है कि 200 एटलीस्ट 200 टाइम्स द वाटर पाइपलाइंस हैव बीन रप्चर्ड। पीडब्ल्यूडी नोज अबाउट इफ यू आस्क। सर वाटर पाइपलाइन हमारा विषय नहीं सर। सर गोव्यासाठी सर्वात एक महत्त्वाचा विषय असतो तो मायनिंग आहे. आपण मायनिंग सुरू करायला त्यात विचारायच्या आपण बालाघाटला पण सर आपल्याला माहिती आहे की हा इश्यू आता सुप्रीम कोर्ट आणि हे सगळे इन्व्हॉल्ड आहे. याकरता मनोहर पर्रिकर साहेब, श्रीपाद नाईक आणि प्रमोद सावंत यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि सातत्याने मी पण त्यावेळी अनेक वेळा प्रयत्न केली. आणि गोव्याची इकॉनॉमी ही आयर्न ओरच्या इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, त्याबद्दल पूर्ण सहानुभूती आणि सातत्याने आमच्या सरकारने हा प्रश्न सोडण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. पण अंतिमतः सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टासमोर योग्य प्रेझेंटेशन करणं आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं हेच आमच्या हातात होतं. आणि ते मनोहर पर्रिकरांनी पण केलं, श्रीपाद नाईक साहेबांनी केलं आणि विशेषतः प्रमोद सावंत असतानाही सातत्याने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे आमच्याकडनं जे काही सहकार्य करता येईल ते भारत सरकार आणि गोवा सरकार म्हणून आम्ही नक्की करू. Sir, it is already in the process. I know the issues and the matter is sub judice. So without the permission of Supreme Court, neither state government has any right to take the decision, neither central government can clear it. It is up to the Supreme Court after presentation of the case to the Supreme Court from the state government, central government. We are expecting positive support from the Supreme Court. After that only we can make some decisions and we can help to them. But this could be one of the major issues in assembly elections, sir. So how would Sir, matter is sub judice in the Supreme Court. It will not be appropriate to make more comments on it. एक मिनिट नाही, तिथे जास्त उत्साही आहे. तुम्हाला माझं उत्तर जर पाहिजे असेल हे बघा, मी सगळ्यात मोठा एन्व्हायरमेंटलिस्ट मी आहो. मी पुस्तकं लिहित नाही किंवा मी अजूनपर्यंत काही NGO वगैरे माझा आहे. मी वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये काम करतो, मला वर्ल्ड अवॉर्ड पण मिळालं त्या NGOला. पहिली गोष्ट अशी, आत्ताच मी सांगितलं तुम्ही तुमच्यापैकी हा रोड छान बनला आहे, ज्वारीचा पूल, पण त्याच्या दोन्ही बाजूला 3 मीटरच्या वरच्या हाईटचे झाडं लावून लँडस्केपिंग केलं पाहिजे. इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करत असताना शेवटी आता रोडवर ॲक्सिडेंट होतात आहेत, ट्रॅफिक वाढतो आहे. मी स्वतः हिंदुस्थानमध्ये पेट्रोल डिझेलच्या अल्टरनेटिव्ह फ्युएल आणल्या, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG, इलेक्ट्रिक आणि आता ग्रीन हायड्रोजन. मी रात्रंदिवस त्याच्या मागे लागलो आहे. त्यामुळे वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन आणि एअर पोल्युशन कमी झालं पाहिजे. मी तर एवढा गोव्यात जसा ॲक्टिव्ह आहे तसा मी पण ॲक्टिव्ह आहे एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून. माझं एक एक्सपर्ट कमिटी आहे पूर्ण माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, सगळे डॉक्टरेट झाले लोक त्याच्यात आहे. आता गाडीचे जे हॉर्न आहे ना, जे हॉर्न वाजतात, सायरन वाजतो, ते पण आवाज मी बदलवणार आहे आणि ते सुमधूर कानामध्ये कुठेही डिस्टर्ब करणार नाही असे आवाज आणणार आहे. प्रश्न माझा मुद्दा असा आहे की आपल्याला सगळ्यांना मिळून इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट टिकवायचं आहे, पण कामच बंद करून टाका सगळी. जर गोव्यामध्ये रेल्वे नसती झाली, त्यालाही विरोध झाला. आज रेल्वे झाल्यानंतर तुम्हाला किती फायदा मिळाला. त्याच्यामुळे मी सर्व इन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिटीजचा सन्मान करतो. तेव्हा आपण इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटमध्ये वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन तिन्ही बाबतीत आपण गोव्याची जी स्थिती आहे ती अजून चांगली इंटरनॅशनल बेंचमार्कपर्यंत नेण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. पण त्याचबरोबर इकॉनॉमी महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या इकॉनॉमीच्या द्वारे इथे रोजगार मिळणार आहे, इथल्या तरुणांना इथली गरिबी दूर होणार आहे. तर दोघांचा समन्वय साधून हातात हात घालून आपल्याला पुढे जायचं आहे, अशीच आमची भूमिका आहे. लास्ट क्वेश्चन. अरे तू सगळे प्रश्न सरा कसं विचार. तुम्ही पत्रकारांची पॉलिटिकल पार्टी तयार केली का?
एक काम करा, हे बा, एक मिनिट. पहिली गोष्ट, ज्यांनी आतापर्यंत एक प्रश्न तुम्ही विचारला या तो बाजूला. सर एकच मिनिट ऐका, एकच मिनिट. कितें आता सांगता तुका हांव, तुम्ही ह्या रिलेटेड प्रकल्प जे नॅशनल हायवेचे असतले किंवा एखादो नॅशनल लेवला वयलो इश्यू विचारूं शकता. स्टेटीचे प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांकडे विचारूंक शकना. माझे एकच म्हणणें आहा, नॅशनल लेवलाचे किंवा रिलेटेड टू द नॅशनल प्रोजेक्ट हा त्या तुम्ही संदर्भातलो अरे, कितें हात विचार- वरती करा, विचार. हात वरती करा. हा, तुम्ही येस, एक मिनिट हात ताका वरती विचारूं करा. हा. न्ही. कोणता? अनमोड आता असं आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली होती. माझी अशी माहिती आहे की रोडच्या प्रोजेक्ट करता सुप्रीम कोर्टाने आता पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे आणि त्यामुळे ते जर क्लिअर झाल्यानंतर त्या रस्त्याचा मार्ग आम्ही शोधू. आत्ता जो बंद आहे तो कर्नाटक साईडने कलेक्टरने तिथला रस्ता चालू केलेला, म्हणजे तिथला रस्ता कन्स्ट्रक्शन चालू असल्या कारणाने बंद ठेवलेला आहे. आम्ही रिक्वेस्ट ऑलरेडी केली की ना की आता तुम्ही चालू करा म्हणून. तो थोड्या दिवसाने चालू होईल. ठीक. शेती संदर्भात वेगळे दावे करतोय. तुम्ही काय भूमिका यामध्ये निभावणार आहात का? कारण सुधीर ढवळीकर म्हणतायत की नितीन गडकरी यांच्याशी माझं चांगलं सख्यत्व आहे, त्यांच्यामुळे राज्याला मी मागितले म्हणून 12,000 कोटी मिळाले. याच्यावरती तुमची काय कमेंट्स आहे? असं आहे, मी नेहमीच राजकीय रिलेशन माझे ज्याचे जे असतात ते असतातच, पण राजकीय संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं. त्यामुळे सुधीर ढवळीकरांनी त्या काळात मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मी त्या पूर्ण केल्या. त्यांना सत्तेने मदत केली. त्यांचे माझे आज भाजपशी त्यांची युती जरी नसली तरी व्यक्तिगत संबंध आहे आणि ते मला भेटणार आहेत. तेव्हा त्यांना भेटल्यावर मी त्यांच्याशी चर्चा करीन आणि पाहिजे तर आपलाही सल्ला घेईन, काही असेल तर आपलंही मार्गदर्शन. हां, तुम्ही हां, कोंडा मडगाव मार्गावर बोरिंग ब्रिज वारंवार दुरुस्तीला आहे, तर नवीन पूल बांधण्याचा काही प्रस्ताव आहे का? तू जो विचारला हो प्रोजेक्ट जो असा आम्ही ऑलरेडी सबमिट केला. फक्त लँड एक्विजिशन त्याचा प्रोसेस कंप्लीट जायचे. तो ब्रिज बांधला पाहिजे याची आवश्यकता आहे. लँड ॲक्विजिशन झाल्यावर नवीन ब्रिज बांधण्यात येईल. त्याच्यावर सोल्युशन हेच आहे की आपल्या देशात 80% फ्युएल इम्पोर्ट होतं. आता आपल्या देशामध्ये हळूहळू मी फ्लेक्स इंजिन आणतो आहे. फ्लेक्स इंजिनच्या बाईक आणि स्कूटर आणल्या आहेत. त्याचा अर्थ असा की तुम्ही 100% पेट्रोल और 100% इथेनॉल वापरू शकता. इथेनॉल 65 रुपये लिटर आहे. आता टोयॅटो कंपनीने युरो 6 इमिशन नॉर्मवर आपले व्हेकल आता ते लवकरच लॉन्च करणार आहे आणि 6 महिन्यात आम्ही फ्लेक्स इंजिन मॅन्डेटरी करू. तेव्हा पेट्रोलच्या ऐवजी आपण इथेनॉल वापराल ते स्वस्त आहे. तेव्हा आपल्या देशात अल्टरनेटिव्ह फ्युएल निर्माण करणं आणि इम्पोर्ट फ्युएलवर डिपेंडंट कमी करणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे आणि तोच आमचा प्रयत्न सुरू आहे. लास्ट फॉर हे नाही, एकच मिनिट, हे नाही एकच मिनिट. अनिल चलो झाले आता हिंदीत खंयच्यान तुका देखो, गोवा में अभी तक हमारे रोड मिनिस्ट्री की ओर से करीब 25,000 करोड़ के काम कुछ हमने पूरे किए, कुछ चल रहे हैं, कुछ मंजूर कर रहे हैं. तो गोवा का पूरा इसके कारण एक तस्वीर बदल रही है. दूसरी बात, मैं जब शिपिंग मिनिस्टर था तो 10,000 करोड़ के काम सागरमाला और भारतमाला, ये दोनों प्रोजेक्ट में गोवा के साथ काफ़ी प्रोजेक्ट पूरे हुए हैं. और आज अभी मैंने कहा है कि जुआरी का ब्रिज ये स्टेट ऑफ आर्ट ब्रिज है और इसके ऊपर हम एक व्यूअर गैलरी बना रहे हैं, एक म्यूज़ियम बना रहे हैं, एक रिवॉल्विंग रेस्टोरेंट बना रहे हैं. तो ये जैसे एफेल टावर वर्ल्ड के आकर्षण का केंद्र बना वैसा ये बनेगा. गोवा के मोपा एयरपोर्ट के लिए हमने आज ही निर्णय किया है कि तुरंत उसका टेंडर मजबूत करके मंजूर करके उसका काम हम शुरू करेंगे. माननीय मुख्यमंत्री जी के रिक्वेस्ट के ऊपर मैंने ये रोड मंजूर किया है एनएच करके और उसके ऊपर 1200 करोड़ रुपए हम खर्चा कर रहे हैं. तो केवल गोवा सरकार की रिक्वेस्ट के ऊपर. उसके साथ साथ गोवा में जो पोर्ट का इम्पोर्टेंट रोड है उसका करीब काफ़ी पार्ट पूरा दिसंबर के पहले करके हम उसका इनॉग्रेशन भी कर रहे हैं. और निश्चित रूप से गोवा का इंफ्रास्ट्रक्चर के बारे में मैंने इतना ही कहा है कि गोवा राज्य की स्थापना होने के बाद जितना काम नहीं हुआ उतना हमारे 14 के बाद मोदी जी के नेतृत्व में हमारी जो सरकार आई एनडीए की उसने उतना ज़्यादा काम करके दिखाया. बहुत बहुत धन्यवाद. The alliance